1952ला एक माणूस उठला आणि तो म्हणला वर्ल्ड विदाऊट बॉर्डर्स नावाची एक कन्सेप्ट असावी, वर्ल्ड पासपोर्ट नावाची एक गोष्ट असावी. तर मला वाटतं जग खूप मोठं आहे, 196 देश आहेत जगामध्ये आणि कुठल्याही देशाबद्दल पटकन मत आपण असं व्यक्त नाही करू शकत की हा भारी हा वाईट. प्रत्येक देश चांगला आहे, त्याची एक ठेवण आहे. आणि मला वाटतं बजेट ट्रॅव्हल केल्याने आपल्यातली एक प्रगल्भता हळूहळू वर येते. एक माणूस म्हणून तुम्ही जर चांगलं घडायचं असेल तर प्रवास तुम्हाला ते शिकवतो की ज्याला तुटकं पुटकं इंग्रजी येतं आणि ज्याला टेक्नॉलॉजी नीट वापरता येते त्याला जगात कोणीच अडवू शकत नाही. आता मी सिंगापूर मलेशिया 48,000 रुपयात केलं होतं. नंतर व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड मी 1 महिना गेलो होतो, 1,61,000 मध्ये केलं. आता युरोपला गेलो होतो 50 दिवसांसाठी, ते 3,84,000 मध्ये केलं, ज्याच्यामध्ये 13 देश वगैरे फिरलो. करन्सी इज दी ओनली सिमिलर अँड कॉमन थिंग इन ऑल 800 करोड पीपल अराउंड द वर्ल्ड. आता ते चलन वापरायचं कसं आहे हे आपल्यावर आणि ते ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. त्याला पर्पज ऑफ लाईफ लागतं, त्याला क्लॅरिटी ऑफ थॉट्स लागतं आणि ज्याच्या आयुष्यात ग्रोथ आहे तो चांगलं करतो. की आय कम फ्रॉम द लँड ऑफ मराठास वेअर शिवाजी महाराज वॉज बॉर्न. किती जण असे आहेत की ज्यांनी पूर्व समुद्र किनारपट्टीवरनं, ईस्ट कोस्टवरनं सूर्योदय पाहिले. भारतात मात्र बजेट ट्रॅव्हल किंवा ओव्हरऑल ट्रॅव्हल विषयी फारच एक वेगळी परिभाषा आहे. आपल्याकडे प्रवास म्हटलं की धर्मस्थळांना भेटी देणं, ज्योतिर्लिंग करणं, चारधाम करणं, म्हातारपणी साठवलेले जे पैसे असतात रिटायरमेंटमध्ये ते खर्ची करणं आणि मग आपल्याला चालता येत नाही, मग कुठल्या कोणाच्या तरी डोलीवर बसायचं, मग त्या खांद्यावर आपण चालायचं. तर हा जो काही एक ओव्हरऑलच एक रद्दाड कार्यक्रम सगळा भारतात आहे. जेवढे जगभरात प्रवासी आहेत ना त्यांच्यामुळे जग अधिक चांगलं होतं असं माझं एक ठाम मत आहे. कारण की ते खूप रिस्पॉन्सिबल आहे, ते सस्टेनेबल आहे, ते जगाचा विचार करत आहेत. की आम्ही एकमेकांना 2011 पासून साधारण ओळखत असू. म्हणजे मला आठवतंय साकूला मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस एक फोटोग्राफर म्हणून भेटलो. आम्ही लोक बातमीदार लोक वारीत फोटो मिळणं अवघड कार्यक्रम असतो. दादा फोटो मिळवायचा आणि तो ऑफिसला पाठवायचा आणि तो छापून यायचा, ही एक प्रोसेस आहे. ती येईल नाही येईल माहिती नाही. प्रोफेशनल फोटोग्राफर्सला ती कल्पना आहे की काय परिस्थिती होते त्यावेळेस. साकू त्यावेळेस सोबत होता लकीली आणि वारीला रिंगणाचा फोटो मला हवा होता. साकूने तो अवेलेबलही करून दिला. दुसऱ्या दिवशी सगळीकडे तो छापूनही आला होता. पहिल्या पानावर छापून आला ह्याच्यामुळे आणि बाय लाईन आला. महाराष्ट्र टाइम्सला प्रज्ञेश मोहक नावाने पहिल्यांदा जो फोटो लागला असेल 2011 साली तो योगेश मोहक. म्हणजे त्याच्यात माझं काही फारसं कर्तृत्व नव्हतं. माझं असं काही फारसं कर्तृत्व नव्हतं. फोटो छान होता. मी जो साकूला सुरुवातीपासून ओळखायला जी काही एक प्रोसेस कारणीभूत होती ती फोटोग्राफीची होती. मीनवाईल मला कळायला लागलं होतं की साकूला फिरायला आवडतं. आणि म्हणजे 2011 ही आमच्या ओळखीची सुरुवात, पण त्याच्याही अगोदर साकूने ती फिरायची सुरुवात केलेली होती. मगाशी एक उल्लेख आला इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग गाईड्स असतात. साकू त्यावेळेस बहुतेक डिप्लोमा साकूचा सुरू होता आणि आमच्या त्या गप्पा व्हायच्या की अरे काय चाललंय काय नाही. त्यावेळेस एक कायम ज्यावेळेस आपण सर टेक्स्ट मेसेज करतो त्यावेळेस एक लाईन यायची खाली आणि आय थिंक ते इकडे वापरलं त्याने नंतर, जिंदगी वसूल. सो म्हणजे आम्हाला त्यावेळेस कळायचं नाही की नेमकं हे जिंदगी वसूल काय आहे, काय गणित असतं, आणि तो प्रत्येक वेळी त्या मेसेजमध्ये टाकायचा. तर एक भटका व्यक्ती, खूप फिरायची आवड असणारा माणूस, त्या आत्ता जी त्याची ओळख आहे एक ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून लोक वाचतातही, त्याचं बऱ्याच मुलाखती त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या आहेत. तर मुळात मलाही ते जाणून घ्यायचं होतं की भाई ही बरं बाय द वे आम्ही एकमेकांना भाई बरेचदा म्हणत असतो, म्हणजे नावाने कमी आणि भाई भाई म्हणून गप्पा चालतात आमच्या. तर तोच उल्लेख कदाचित इथे वारंवार होईल. तर भाई ही सुरुवात कुठून होती? म्हणजे भटकेपणा बाय डिफॉल्ट आला का काय झालं होतं? खरं तर ज्या वास्तूमध्ये आपण बसलो आहोत ते वास्तूचे जे करते धरते आहेत ते इथे मोहक सर आणि मोहक मॅडम आहेत आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळे पहिल्यांदा जी म्हणतो आपण सुरुवात तर ती झाली. ते
मला जी फेंटली आठवते, म्हणजे त्याच्या पूर्वी पण बऱ्याचदा भटकलो असेल, पण मला वाटतं तिसरीत असताना निनाद बेडेकरांच्या सोबत मी आणि शैलेश आम्ही जवळपास 5-6 दिवस 10-11 किल्ले फिरायला गेलो. पहिल्यांदा घराच्या बाहेर आणि मग ते किल्ले भ्रमंती करणं, आणि तिथून ती सुरुवात झाली जेव्हा मी तिसरीत होतो मला वाटतं. आणि तिथपासून जे सुरू झालं ते मग अगदी मग ती सुरुवात जी म्हणतो ना की विचारणं असायचं, की घरी आई बापाला विचारायचं की जाऊ का, सोडता का, पैसे देता का, शाळेची ट्रिप आहे. ते आजपर्यंत येऊन थांबलोय की मी सांगतो त्यांना की आता मी निघालोय, आता काय हे करू नका. तर तो सगळा प्रवास तिथपासून आहे. त्यांच्यासोबतही काही ठिकाणी फिरलो. आणि 2009 मध्ये 10वी झाल्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या 7-8 मित्रांना घेऊन गोव्याला घेऊन गेलो. मी स्वतः जबाबदार व्यक्ती म्हणून जेव्हा फिरायची सुरुवात झाली, आणि त्याच्याबरोबर फिरणं हे त्याच्यातला एक पार्ट आहे असं मी म्हणतो. मला ज्या पद्धतीने जगायचंय आणि ते जगणं मला ज्या फ्लोमध्ये न्यायचंय, याला जो एक पाठिंबा लागतो, याला जो कोणतरी खंबीरपणे उभं राहण्याची एक गोष्ट लागते, तर ती ज्ञानेश्वर मोळक, शैलजा मोळक हे खंबीरपणे आहेत. त्याचं कारण काय की त्या दोघांची मैत्री त्यांच्या बालवयातली आहे. म्हणजे 5वी पासून ते मित्र आहेत, नंतर कॉलेजला एकत्र होते, मग सामाजिक संघटनेत त्यांनी एकत्र काम केलं. तर तो जो काही सगळा लिबरलपणाचा, उदारमतवादीपणाचा जो काही एक गुण होता, तो आमच्या घरात पहिल्यापासून होता. आणि त्याच्यामुळे झालं असं की कुठल्या गोष्टीचं बंधन नव्हतं. कुठे चाललाय, कोणासोबत चाललाय. आणि माझे बाबा नेहमी एक वाक्य उच्चारतात की तुम्ही जितका अधिक विश्वास टाकाल तितका तो विश्वासास तडा जात नाही. आणि मला वाटतं आतापर्यंत मी विश्वासास तडा अजून जाऊन दिलेला नाही अजून. त्यामुळे भविष्याचं काही सांगता येत नाही. पण ती सुरुवात तिथून झाली आणि मग खूप भटकलो. पहिल्या फॉरेन ट्रिपला पैसे मोळक साहेबांनी दिले. त्याच्यानंतर मात्र मोळक साहेबांकडे कधी मागण्याची वेळ आली नाही. तोपर्यंत झिवा स्टुडिओज काम करत होतो, मी स्वतः काम करत होतो. आणि आजपर्यंत 25-30हून अधिक देश मी फिरलोय. आणि हे चालू आहे. अजून 2 व्यक्तींचा मी उल्लेख करेल. म्हणजे जसं हे मोळक दाम्पत्य आहे, दुसरं रंधवे घर जे आहे आमचं, माझ्या मामांचं, त्यांचा उल्लेख अशासाठी करेल की वारीला जायची जी काही एक ओढ किंवा एक सुरुवात म्हणतो ती 2011ला लागली. आणि त्या वारीने खूप शिकवलं. म्हणजे मी आज इथे बोलताना असं सहज बोलतोय अशातली भाग नाही. 6 वर्षातली वारी, त्यातनं आलेला नम्रपणा, आपल्याला कसं जगायचंय ते खाचखळगे समजणं. तूही होतास त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस तर मी काय 17-18 वर्षाचा होतो. तर तंबूत राहण्यापासून तर दोघं जे मामा आहेत, रामभाऊ, राजाभाऊ, यांच्यामुळे ती वारीची एक लागली. आणि मुळात म्हणजे माझ्या आजोबांना खूप कौतुक होतं, रणधवे आमचे चोपदार गुरुजी, की त्यांना भारी वाटायचं की आपला नातू कॅमेरा घेऊन फिरतोय. आणि मग त्याचे प्रदर्शन लागले. आनंदवारी एक प्रदर्शन केलं मी. दुसरं एक प्रदर्शन केलं होतं भक्तिशक्ती नावाचं. आमचे गुरुमित्र प्रमोद मांडे, त्यांच्यासोबत त्यांचे गडांचे फोटोज, माझे वारीचे फोटोज, असं एक आम्ही एकत्र दोघांनी केलेलं एक्झिबिशन होतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या. तर त्या रंधव्यांचं नाव घेणं मला महत्वाचं वाटतं. आणि तिसरं एक नाव आहे, इथे बसलेत प्रवीण गायकवाड, जे की त्यांना मी मेंटॉर फ्रेंड असं म्हणतो. म्हणजे माझी वेवलेंथ जर कोणासोबत जुळते तर हाच माणूस आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं एक्सप्लोर करायला मजा येते. नाही म्हणजे एक म्हणजे तुझं बॅकग्राऊंड इथे तू अगदी व्यवस्थित सांगितलंय सगळ्यांना, की सोबत जर आपल्या पाठिंबा देणारी अशी मंडळी असतील तर आपण त्या पद्धतीने विचारही करायला लागतो. बरेचदा आपल्या गप्पांमध्ये हा विषय झालेला आहे की तू अनेकांना सांगत असतो, अगदी मला आणि सोनालीलाही सातत्याने सांगत असतो की अरे तुम्ही फिरायला पाहिजे, तुम्ही का नाही जात आहे अजून. बऱ्याच मंडळींनी तुझं सकाळमधलं सदरही वाचलेलं असेल. आणि त्यात एक इंटरेस्टिंग टर्म आमच्यासारख्याला, म्हणजे ज्यांना फिरण्याची आवड नसते ते जास्त काही विचार करत नाही ना तसा, बजेट ट्रॅव्हल नावाची एक भानगड त्यावेळेस वाचायला मिळत होती. आणि तुझ्या बोलण्यातही सातत्याने येतोय तो बजेटचा विषय, पैसा जमा करणं, तुझं हे जीवाचं सगळं सांभाळणं आणि तुझं फिरणं. तर ते काय गणित कसं काय जुळवत आहे? मुळातच म्हणजे जे काही तर थोडं बोलेल पुढच्या 1 तासभर. मी मागे पण जगदने साहेब इथे आले, त्यांच्या घरी पण मी ते बोललो की काही ठिकाणी ते फिलॉसॉफिकल वाटेल, थोडंसं तत्वज्ञानी वाटेल, पण मला वाटतं जगातली प्रत्येक गोष्ट ही फिलॉसॉफिकल असते. पहिल्यांदा ती फिक्शनल असते आणि मग ती सत्यात उतरते. म्हणजे स्टीव्ह जॉब्सनी कधीतरी फिक्शनली कम्प्युटर डोक्यात ठेवला असेल, मग तो प्रत्यक्षात उतरला. तसंच एखाद्या लेखकाने डोक्यात कथा असते आणि मग ती प्रत्यक्षात उतरते आणि मग ते आपल्याला आजूबाजूला दिसू लागतं. त्यामुळे
माझं ऐकताना तुम्ही काही बोलाल किंवा आपण काही आता पुढच्या एक तासभर बोलूयात तर काही तत्वज्ञान येईल, तर ते असं काही नाही की ते अति तत्वज्ञान मांडतोय मी, पण ते फिक्शनल असू शकतं, पण ते कुठेतरी त्याचा अंत होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझ्या बजेट ट्रॅव्हलच्या मुद्द्यावर येण्या अगोदर 1952ला एक माणूस उठला आणि तो म्हणला वर्ल्ड विदाऊट बॉर्डर्स नावाची एक कन्सेप्ट असावी, वर्ल्ड पासपोर्ट नावाची एक गोष्ट असावी. आता ती मोहीम सुरू झाली आहे. काही लाखो लोक त्याच्याबद्दल पेटिशन्स दाखल करतायत, लोक बोलतायत. परवाच डिजिटल नोमॅड्स नावाची कॉन्सेप्ट आपण बोललो. तर हे सगळं आजूबाजूला घडतंय, म्हणजे आपण काही नवीन सांगतोय अशातला काही गोष्ट नाही. भारतात मात्र बजेट ट्रॅव्हल किंवा ओव्हरऑल ट्रॅव्हल विषयी फारच एक वेगळी परिभाषा आहे. आपल्याकडे प्रवास म्हटलं की धर्मस्थळांना भेटी देणं, ज्योतिर्लिंग करणं, चारधाम करणं, म्हातारपणी साठवलेले जे पैसे असतात रिटायरमेंटमध्ये ते खर्ची करणं, आणि मग आपल्याला चालता येत नाही, मग कुठल्या कोणाच्या तरी डोलीवर बसायचं, मग त्या खांद्यावर आपण चालायचं. तर हा जो काही एक ओव्हरऑलच एक रद्दाड कार्यक्रम सगळा भारतात आहे. आणि तो कार्यक्रम बदलण्यासाठी निदान आपल्याला इन्स्पिरेशन तयार झालं पाहिजे. मग ते मी करेल असं म्हणत नाही, जगात ऑलरेडी खूप लोक काही ना काही करून गेलेले आहेत. तर बजेट ट्रॅव्हलचा विषय सुरू झाला त्यावेळेस मी, मालोजीराव जगदाळे, आम्ही फार गप्पा मारायचो. आणि मालोजी त्याच म्हणजे ज्या दरम्यान मी जग फिरायला लागलो त्याच दरम्यान मालोजी पण जग फिरायला लागला. आणि आता मालोजीराव सकाळमध्ये लिहितोय. तर मालोजीरावनी पण आमचा एक मित्र अमित म्हणून, त्याच्यासोबत त्यांनी 20-22 दिवसांची टूर केली आणि त्यांनी 80 ते 90 हजारच खर्च केला. मग ती एक रस्सीखेच सुरू झाली आमच्यामध्ये की कोण कमी पैसे खर्च करतोय. आम्ही पैसे कमवतोय पण खर्च कमी कोण करते ते बघू. आणि मग आम्ही JW मॅरियटमध्ये कॉफी पिऊन आमचे ट्रिप्स प्लॅन करायचो. ते आता आम्ही 20 रुपयाची सांबारची कॉफी पितो, एवढं ते बजेट खाली आलेलं आहे. म्हणजे 200 रुपयाची कॉफी आम्ही यंग एज मध्ये प्यायचो. आता जसं जरा जास्त कमवतो तसं आम्ही 20 रुपयाची कॉफी. म्हणजे बजेटचा विचार तुम्ही एरवी इकडे असताना करतो. त्याचं कारण असं की तुम्ही असंच उठलात आणि फिरायला गेलात असं होत नाही. तुमच्या सवयी खूप मॅटर करतात. तुम्हाला एक छोटीशी स्पेस लागते 2x6 फूट झोपायची, तेवढी मिळाली तुम्ही झोपू शकता. तुम्हाला खायला अन्न कमी लागतं. मला आजही असं वाटतं की गेल्या अनेक वर्षांपासून मी खूपच खाल्लंय, म्हणजे कारण नसताना खातो आपण भारतीय लोक. म्हणजे सकाळी उठलो की नाश्ता नावाची कॉन्सेप्ट आहे, जेवण आहे, नंतर रात्रीचं जेवण आहे, आणि आपल्याकडे असणारे कार्बोहायड्रेट्स वगैरे. तर मी आता, मला माहित नाही माझ्या घरच्यांना किती जाणवतं, पण निदान मागच्या 1-1.5 वर्षात माझं खाणं थोडं थोडं मी कमी करायला लागलोय. कारण मला वाटलं की ते आपण अनावश्यकच खातोय ते. तर ह्या सगळ्या गोष्टी, मग तुमचं कधीतरी पोट मारणं. आता तू म्हणशील पैसे तर कमवतोय आणि परत बजेट सांगतोय, तर तसं काय? तर मला वाटतं जग खूप मोठं आहे, 196 देश आहेत जगामध्ये, आणि कुठल्याही देशाबद्दल पटकन मत आपण असं व्यक्त नाही करू शकत की हा भारी हा वाईट. प्रत्येक देश चांगला आहे, त्याची एक ठेवण आहे. आणि मला वाटतं बजेट ट्रॅव्हल केल्याने आपल्यातली एक प्रगल्भता हळूहळू वर येते. म्हणजे तू जे मगाशी पण जे म्हणलास की मी सतत सांगत राहतो प्रवास करा, तर मित्रांना हे सांगणं का गरजेचं आहे की तुमचं एक आयुष्य, एक माणूस म्हणून तुम्ही जर चांगलं घडायचं असेल तर प्रवास तुम्हाला ते शिकवतो. जशी वारी अनेक गोष्टी शिकवते, जसं बाईक टूर अनेक गोष्टी शिकवते. इथे काही माझे मित्र आहेत की जे बाईक टूर्स करतात. म्हणजे आता जगदाने साहेब, फाळके साहेब यांचं वय 55च्या वर आहे, पण ते बाईकवर फिरतात. तर इफ दे कॅन ट्रॅव्हल, आपण तर यंग आहे. आणि आज 21व्या शतकात आपल्याकडे रिझन नाही आहे की मला हे करता येत नाही. तुम्हाला सगळं जमतं. आज तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तुमच्याकडे इंग्लिश बोलता येतं, इंग्लिश नाही जमलं ट्रान्सलेटर आहे. म्हणजे मी सतत प्रवीण दादांशी बोलताना हा विषय सांगतो की ज्याला तुटकं पुटकं इंग्रजी येतं आणि ज्याला टेक्नॉलॉजी नीट वापरता येते त्याला जगात कोणीच अडवू शकत नाही आत्ता. आणि तुम्ही काहीही शिकू शकता, तुम्ही योगा शिका, तुम्ही लँग्वेजेस शिका. तर हे सगळं बजेट ट्रॅव्हलमधनं करता येतं, ज्याला आम्ही परत डू इट युअर सेल्फ नावाची एक कॉन्सेप्ट म्हणतो की प्रत्येक गोष्ट आपणच करायची, आपणच नेमायची. आणि ह्या पद्धतीने काही बजेट ट्रॅव्हलचे उल्लेख फक्त काही जणांना माहिती नसतील म्हणून मी सिंगापूर मलेशिया 48,000 रुपयात केलं होतं. नंतर व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड मी 1 महिना गेलो होतो, 1,61,000 मध्ये केलं. आता युरोपला गेलो होतो 50 दिवसांसाठी, ते 3,84,000 मध्ये केलं, ज्याच्यामध्ये 13 देश वगैरे फिरलो. तर हे शक्य आहे आणि ह्याच्याहूनही कमी होऊ शकतं. आता काही ठिकाणी मी लक्झरियस जगतो, मला आवडतं, काही ठिकाणी नाही आवडत. तर हे परत सिच्युएशन वाईज डिफर होतं. मी आज बोललेलो परत उद्याच खरं असेल का नाही माहिती नाही. उद्या मी यॉटवर बसेल, एखादा फोटो टाकेल, तर तुम्ही म्हणाल हे काय बजेट ट्रॅव्हल करतो, 80,000ची यॉटवर बसलाय. तर अर्थात ते आयुष्य आहे. मला जर वाटलं त्या
त्या त्या वेळेला, तर ते मी करू शकतो. आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो की पर्पज ऑफ लाईफ असलं पाहिजे. सगळेच पैसे कमवतोय, सगळेच रेसमध्ये आहोत, कोण ना कोण व्यवसाय करतोय, कोणाला कोणाला मोठं व्हायचंय, करिअर घडवायचंय, नाव कमवायचंय, घर बांधायचंय, गाडी घ्यायची. सगळं जण ह्याच्यातनं कोण निसटलंय? जगातला एकही माणूस निसटला नाही. आता मी जेव्हा 800 कोटी जनतेचा विचार करतो त्यावेळेस मला सतत वाटतं की एकच गोष्ट 800 कोटी लोकांमध्ये कॉमन आहे, आणि ती म्हणजे चलन. करन्सी इज दी ओनली सिमिलर अँड कॉमन थिंग इन ऑल 800 करोड पीपल अराउंड द वर्ल्ड. आता ते चलन वापरायचं कसं आहे हे आपल्यावर आहे, आणि ते ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. त्याला पर्पज ऑफ लाईफ लागतं, त्याला क्लॅरिटी ऑफ थॉट्स लागतं, आणि ज्याच्या आयुष्यात ग्रोथ आहे तो चांगलं करत राहतो. म्हणजे हा बोलतोय तसं बत्तमीज दिल वालं गाणं आहे, आणि तो रणवीर कपूर दाखवतात त्याच्यात. ते एक साधारण म्हणजे ते बॅक ऑफ द माइंड ते चाललंय इकडे. सो म्हणजे कसं होतं, बऱ्याच जणांना आपण त्या वेळेस फॉलो करत असतो. तू आता एवढं फिरतोयस, भटकतोयस सगळीकडे. बरीच मंडळी, म्हणजे मगाशी ओझरचा उल्लेख तुझ्या बोलण्यात आला काही लोकांचा, मुळात जे फिरतात, ज्या अशा कन्सेप्टवरती कामं करतात, तर तू कोणाला तसं फॉलो करतोयस काय? तुझं वाचन म्हणा, तुझं काय आता वाचन सोडून दे, यूट्यूबवर काय व्हिडिओ बघणं म्हणा, किंवा कुठला तुझा स्वतः फिरण्याचाही काहीतरी रिसर्च असेल ना, की जायचंय. मगाशी जसं तू म्हणाला की उठलो आणि गेलो असं नाही होते, तर मग ते सायकल काय असतं? म्हणजे आम्हाला जर समजा आमच्यासारख्याला ते करायचंय सगळं सांभाळून, तर काय करावं लागेल? मुळात मी परत त्याच मुद्द्याकडे येईल की सगळं अवेलेबल आहे, आपली किती ओढ आहे त्याच्यावर हे आहे. मला असं वाटतं रिक स्टीव्हज नावाचा माणूस आहे, ज्याला आम्ही सगळेच फॉलो करतो. त्यांनी 1990 पासून युरोप दाखवलाय. शेकडो एपिसोड्स युट्यूबवर अवेलेबल आहेत. तो प्रत्येक गावातलं, शहरातलं 30-30 मिनिटं दाखवतोय ऑलरेडी. आपण काय नवीन दाखवणार ना अजून त्याच्यात? ठीक आहे, तुम्ही तुमच्या भाषेत सांगू शकाल, अजून काहीतरी गोष्टी सांगा, तर हे ऑलरेडी आहे. दुसरीकडे मला माहित नाही, म्हणजे जसं तू म्हणलास कोणाला फॉलो करतोस, तर मार्को पोलो नावाचा एक माणूस होऊन गेला की जो जग फिरला. इबन बतूता सारखा माणूस 1.5 लाख किलोमीटर, ज्या काळात काहीच नव्हतं, आजपासून 600-700 वर्षापूर्वी कोलंबस नावाचा माणूस फिरला. म्हणजे कोणीतरी येतं आपलं गोवा कॅलिकट एक्सप्लोर करतंय, कोणीतरी जातंय अमेरिका एक्सप्लोर करतंय. आजही इंटू द वाईल्ड नावाचा सिनेमा बऱ्याच लोकांनी बघितला असेल. त्यातली व्यक्ती तो अलास्काला त्याची गाडी घेऊन जातो, म्हणजे असलेले पैसे सगळे विकून टाकतो, गाड्या बिड्या विकून टाकतो, पैसे हे करतो, आणि जेवढं आहे त्याच्यात जगूयात असं आहे. किंवा एक त्या ह्याच्या टॉम हँक्सचा एक पिक्चर आहे कास्ट अवे नावाचा. तर कास्ट अवे सिनेमा इतका भन्नाट आहे की तो फेडेक्समध्ये काम करत असतो, आणि त्याचं कुठेतरी ऍक्सिडेंट होतो, आणि तो एका आयलंडवर पडतो आणि त्या समुद्रात, आणि तो पूर्ण 2.5-3 तास, म्हणजे तो कैक दिवस तो त्याच्यात असतो. आता हे मी पाहतोय. आता रिसेंटली नेटफ्लिक्सला एक ऑक्टोपस नावाची एक सिरीज आली. एक माणूस एका ऑक्टोपस सोबत 450 दिवस मैत्री करतो. इट इज अ ग्रेट आयडिया. ऑक्टोपस कशी मैत्री करू शकतो तुमच्याशी? तर हे ऑलरेडी आजूबाजूला आहे. तुम्ही त्याचं इंटेक कन्झम्पशन कसं करताय? का तुम्ही नुसतं रील्स बघताय, तुम्ही नुसतं ते काय ते आजकाल ते पुणेरी टोमणेवाले रील्स आजकाल फिरतात, आपल्याला त्याच्यातच खूप कौतुक वाटतं की ते फॉरवर्ड करायचे, मग ते हे करायचं. तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही त्यांचे गुलाम होताय. तुम्ही त्यांचे गुलाम होताय, त्यांचा आलेला कॉन्टेंट तुम्ही फॉरवर्ड करताय. यू आर जस्ट मीडियम फॉर देम. तुम्हाला त्यांचं काहीच पडलं नाही, आणि त्यांचे पैसे वाढत चाललेत तिथं. आजकाल इन्फ्लुएन्सला 4-4 लाख 5-5 लाख रुपये मिळतात. तर हे परत तिथंच आहे. मी कोणाला फॉलो करतो का नाही असं मला वाटत नाही. बरेच लोक केलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं मी खूप वेळा उदाहरण देतो. कुठून कसे फिरले ना, घोडा काढला, इथून कुठे अजून स्वारी करायला गेले. जेव्हा आग्र्याहून सुटका झाली तेव्हा 22 दिवस लागले. म्हणजे मी हा माझा कॉमन पॉईंट ठेवलाय माझ्या बऱ्याचशा चर्चेतला, की 1630 पासून 1680 वर्ष जगणारा हा शिवाजी महाराज, यांना आग्र्यावरनं राजगडला यायला 22 दिवस लागतात. आज योगेशनी आणि मी ठरवलं राजगडवर यायचं आपल्याला आग्र्यावरनं, किती वेळ लागेल? 2 तास. 2 तासात आपण येतो. म्हणजे आज टाइम कोणाकडे जास्त आहे, शिवाजी महाराजांकडे का माझ्याकडे? माझ्याकडे जास्त आहे ना टाइम. महात्मा गांधींना जेव्हा लंडनला जायची वेळ आली तेव्हा त्यांना बोटीतनं 1 महिना 1.5 महिना लागला असेल, 35 दिवस लागले असेल, 45 दिवस लागले असेल. पूर्वी एक बस होती लंडन टू कोलकाता, लोकांना 90 दिवस लागायचे. आज प्रत्येकाकडे वेळ आहे. आपल्याला एका फ्लाईटमध्ये आपण 9 तासात लंडनला जातो.
तुम्ही विचार करा, गांधीसारखा माणूस म्हणजे इतक्या अगोदर साऊथ आफ्रिकेला गेला. मी हे सगळी नावं का घेतोय योगेश, की हे वेगवेगळ्या विचारसरणीची, वेगवेगळ्या आयडिओलॉजीवर चालणारी, वेगवेगळी धोरणं ह्यांनी राबवली, वेगवेगळ्या क्षेत्रात ह्यांनी नाव म्हणजे तू ह्यांच्यातला कॉमन मुद्दा एकच होता. हे खूप फिरलेत. सगळं बोलतोयस, मला ते मॅन वर्सेस वाईल्ड आठवायला लागलंय. म्हणजे तिथेही तो भटक्यांचा संदर्भ आहे. ते ह्यांच्यात कॉमन सगळ्यांमध्ये फिरणं आहे योगा. म्हणजे आणि हे फिरतात म्हणून हे अधिक वाईज होत जातं. शहाणपण जे म्हणतं ते काय वयाने येत नाही, तर ते तुमच्या प्रवासात येतं. तर ते मला वाटतं प्रवास शिकवतो. तू प्रवास जसा करतोयस तसे, म्हणजे तू EBPला दिलेली मुलाखत, जी एक ती बातमी आम्ही पाहिलेली आठवते मला, की तिथे शिवाजी महाराजांचं जे मूळ चित्र होतं त्याच्याविषयी तू इन डिटेल खूप माहिती सांगितली होतीस. तर म्हणजे तुझं फिरणं फक्त फिरणं होत नाहीये. मग अशी जो एक तो उल्लेख आला की फिरण्यासोबत तू आणखी बऱ्याच गोष्टी करतोयस. मला माहिती आहे तसं म्युझियम्स, आणि आत्ता आपण जीवामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेसही ते दिसतं, जाणवतं हे. तर बऱ्यापैकी म्युझियम्स पाहिलेत, बरेच देश फिरून झालेत, 25 देश फिरून झालेत. तर तिथली म्युझियम्स, त्यांची वैशिष्ट्य, किंवा आपल्याकडे आता तू थोडं थोडं हे सगळं सुरू केलंयस, असं जर कोणाला करू वाटलं तर काय करावं लागणार आहे? हा थोडा मला वाटतं हा प्रश्न थोडा प्रदीर्घ होईल. चालेल. काही नावांचा उल्लेख या उत्तरात येईल आणि काहींनी ती पहिल्यांदाच ऐकतील आज, किंवा काही जण जाऊन गुगल करू शकतात. तर तू जसं म्हणलास की प्रवास करत असताना आपण काय बघावं नेमकं, म्हणजे परत तेच आहे ना की तुम्ही बारमध्ये जाऊ शकता, तुम्ही बीचवर जाऊ शकता, माउंटन्समध्ये जाऊ शकता, आणि ते किती करणार ना तुम्ही, जेव्हा तुम्ही एक 30-35 दिवस बाहेर आहात. आणि जर तुम्ही ज्या देशात जाताय तिथलं कल्चरच तुम्ही समजून घेत नाही, तुम्ही तिथलं आर्टच समजून घेत नाही, तर तुम्ही कशासाठी फिरताय? म्हणजे सगळीकडे तर आहेच की खूप काही काही गोष्टी. आता असंही खूप भारतीय लोक तर मला खूप तशी भारी दिसतात, ती कुठे गेली ना की ते कंपॅरिझन करतात, हे तर आपल्या भारतात पण आहे. तर हे तर आपल्या भारतात पण आहे, तर मग नको एवढं बाहेर, तू तिथेच थांब ना, कुठं आटपाडीला थांब, कुठं तिकडं राहुरीला थांब. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो श्रीलंकेत असतो, तर त्यांनी तो नायनार ब्रिज बघितलं श्रीलंकेतला, आणि तो पहिलं वाक्य त्याचं, हे साक्या हे तर राहुरीला पण आहे. अरे हो, राहुरीला पण आहे, पण इथं ते मार्केट करतायत, इथं त्याचं टुरिझम होत आहे, इथे लोक जगभरातनं ते पाहायला येत आहेत. तर त्या दृष्टीने आपण विचार नाही करत, कोणीतरी तो विचार करावा लागेल. तर ते आर्ट्स बघत असताना मग मायकल एंजिलो नावाचा एक मोठा आर्टिस्ट या जगात होऊन गेला, म्हणजे 14व्या-15व्या शतकात, ज्यांनी व्हॅटिकन सिटीचं जे चर्च आहे त्यातली आतली सगळी पेंटिंग्स त्यांनी केली. तर ती पेंटिंग्स करत असताना तिथल्या पोप्स, त्या ख्रिश्चन कम्युनिटी, रोमन कल्चरचे सगळे वचक असताना त्याला ते विनवण्या करायचे. आणि हा इतकं येणा माणूस, म्हणजे हा म्हणायचा जा नाही येत, जा काय करायचं कर. अशा पद्धतीचा माणूस अक्षरशः विनवण्या करून त्याला तिथं आणलं, त्याच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण केल्या, आणि ते आज दिसतं व्हॅटिकनच्या मेन जिथे पोपचं सिलेक्शन होतं ते मी पाहायला गेलो. दुसरं त्याच मायकल एंजेलोचा डेव्हिड नावाचा एक स्टॅच्यू आहे, नग्न पुतळा आहे, 17 फुटी, आणि तो फ्लोरन्समध्ये आहे. तर अक्षरशः तिथे मी योगेश 3.5 तास लाईनला उभा होतो तो पुतळा बघण्यासाठी. आणि तो पुतळा जेव्हा बघायला लागलो तर 2-2.5 तास मी तिथनं हलू शकलो नाही, ते डोळे तिथनं हल्लेच नाही माझे. अख्खा सिंगल पीस मार्बलमध्ये कार्व केलेला एक नग्न पुरुष, ज्याचं प्रत्येक बॉडीतला पार्ट व्यवस्थित दिसतोय, अगदी त्याचे जेनेटिल्स असतील, त्याचे केस असतील, त्याचे डोळे असतील, आणि त्याची ती नजर रोमकडे आहे. तर तिथं सगळं झालं आणि मी पाहत होतो. मी पहिला फोन विशाल ताजनेकरला लावला, व्हिडिओ कॉल, आणि मी म्हटलं अरे विशाल, आपण कुठे रे, म्हणजे भारतात काहीच नाही होते, ह्यांनी 14व्या शतकात करून बसलेत हे लोक, तर काय पद्धतीचं आहे. तसंच विशाल सोबत दोस्ती झाल्यापासून खूप पेंटरची नावं येतात कानावर ऐकायला. तर विशालच्या बोलण्यात सतत वॅन गॉगचं नाव असतं, आणि वॅन गॉग कोण आहे काय, तर आपण बघतो बऱ्याचदा त्याचे सनफ्लावर फेमस आहे, मग त्याचे बाकी ते ब्लर इमेजेस जे सगळ्यांना आवडतात, तर ते सगळं आहे. आता वॅन गॉग बघायचं म्हणून मी ॲम्स्टरडॅममध्ये गेलो आणि तिथे ते पेंटिंग्स बघायला लागलो. तर वॅन गॉगची स्टोरी विशाल आणि मी बोलताना आम्ही चर्चा करत होतो, तर त्याचे आणि त्याचं मित्राचं भांडण झालं. मग किती सटकी डोक्याचे असतात आर्टिस्ट. तर त्यांनी काहीतरी असा प्रसंग घडला, त्या वॅन गॉगनी स्वतःचा कान कापून दिला मित्राला, आणि त्याच्यानंतर त्यांनी इलाज नाही केला त्याच्यावर. आणि तिथून पुढे तुम्हाला वॅन गॉगचे पेंटिंग्स दिसतात जेव्हा तो सेल्फ पोर्ट्रेट करतो,
त्याचा चेहरा असा खंगतो पूर्ण, म्हणजे आताच जातो, कारण की त्याचा कान त्यांनी कापून दिलाय, ट्रीटमेंट घेत नाही. तो म्हणला मरेल तर मरेल, ठीक आहे. आणि मग तो शेवटाकडे जेव्हा जातो तो सेल्फ पोर्ट्रेट करत राहतो स्वतःची, की मी कसा दिसतोय काय. त्याला जिवंत असताना कोणीच भाव दिला नाही व्हॅन गॉगला, आणि त्याच्या भावाला फक्त त्याची किंमत होती. तर त्याच्या भावाने नंतर, आणि आज सगळ्यात सेलिब्रेटेड आर्टिस्ट जगातला जर कोण असेल तर विन्सेंट व्हॅन गॉग. त्याची पेंटिंग्स कैक, म्हणजे काय त्याला अब्ज वगैरे फार कमी आहे की तेवढ्याला ते विकली जातात. त्याचबरोबर मी बिथोवेनच्या घरी गेलो. व्हिएन्ना नावाचं कॅपिटल आहे ऑस्ट्रियाचं. आज जेवढं म्युझिक तुम्ही जगातलं ऐकताय ह्याचा जो करता धरताय तो बिथोवेन आहे. त्याच्या मेलोडीजवर जगातलं म्युझिक चाललंय, हे कोणाला माहिती आहे. पण त्या बिथोवेनचं म्युझिक आपण कधी ऐकत नाही. त्याच्या ट्यून्स मेलोडीज ऐकल्या पण असतील पण आपल्याला माहित नाही हे बिथोवेनचं आहे. तर त्याचं घर बघायला गेलो 2 BHK व्हिएन्नामध्ये, आणि आय वॉज सरप्राईज्ड. म्हणजे मी त्याचे सगळे गाणी वगैरे ऐकत होतो, आणि थँक्स टू मेनी ऑफ माय फ्रेंड्स. म्हणजे मी उमेश कुलकर्णीच्या घरी एक असं सेशन ऐकलं होतं सगळं. त्यामुळे हे मी असं मुद्दा म्हणून का सांगतो हे, की असं एका रात्रीत नाही होत. तुम्ही कुठेतरी तो संदर्भ ऐकलेला असतो, तो डोक्यात ठेवलेला असतो, मग तो तुम्ही कॅरी करता. आणि बिथोवेनचा शेवट बघ कसा आहे, की ज्यांनी जगाला मेलोडीज दिल्या तो शेवटी बाहेराहून मेला. म्हणजे शेवटची मेलोडी त्याची जी फेमस झाली तो बाहेरा झाला होता. ज्यांनी म्युझिक दिलं जगाला, तर तो त्याचं कान तपासण्यासाठी शेवटची मेलोडी करतो, आणि ती सगळ्यात जास्त पॉप्युलर होते, कारण की तो त्याच्यातला हाय पिच आणि लो पिच पूर्ण तपासतो म्युझिकमध्ये, की मला ऐकू येते का, मी बाहेर होतोय. आता हे कसलं भन्नाट आहे. हे लोक ऑलरेडी तिथे एस्टॅब्लिश. रेम्ब्रंटचं पेंटिंग बघितलं मी, नाईट वॉचर नावाचं जे पेंटिंग आहे, सगळ्यात फेमस पेंटिंग, ज्याला आज प्रिझर्व करण्यासाठी लूव्ह म्युझियममध्ये, लंडन आपलं पॅरिसमध्ये लूव्ह म्युझियममध्ये जे जतन करण्यासाठी कैक शेकडो करोड रुपये खर्च केले जातात ते रेम्ब्रंटचं पेंटिंग खर्च करणं, म्हणजे प्रिझर्व करण्यासाठी. 14व्या-15व्या शतकातला तो एवढा मोठा कॅनव्हास, असा एक 17-18 फुटाचा असेल, आणि काय ताकदीचे पेंटर्स होऊन गेले सगळीकडे. तर हे सगळं का बघितलं पाहिजे, तर त्यातनं आपल्याला काहीतरी शिकता येतं, आपल्याला त्याचं काहीतरी एक नाळ जोडता येते. आणि मग हे कलाकार तसं का जगतात, काय करतात. मी फ्रान्स काफ्काच्या घरी गेलो. फ्रान्स काफ्का सारखा मोठा लेखक, म्हणजे ज्या पद्धतीचं, ज्या धाटणीचं तो लिहायचं, मला वाटतं की 39व्या वर्षी तो गेला असेल, आणि तो प्रागमध्ये त्याचं खूप वास्तव्य होतं. तर प्रागच्या मेन स्क्वेअरमध्ये त्याचं घर आहे. तर मग ते दिसायचं फ्रान्स काफ्का हाऊस. मी म्हटलं अरे ह्याला लहानपणी वाचलंय. बरं मी कसा वाचला, तर मौनांची भाषांतरे नावाचं एक मासिक आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सलेटेड काही गोष्टी छापून यायच्या. आत्ता पण मासिक चालू आहे, त्रैमासिक आहे वाटतं. आणि हे सगळं करत असतं माझा एक मित्र हेमंत पाटील, त्यांनी मला फ्रान्स काफ्काचा कथासंग्रह दिला, तो वाचला. मग मला काफ्का कळाला, आणि मग काफ्काचं म्युझियम पण प्रागमध्ये आहे. आणि ह्यांचं लाईफ मी माझ्याशी का कनेक्ट करतो, की खूप भन्नाट गोष्टी यांच्या आयुष्यात घडल्यात. त्यांचा त्याग असेल, त्यांची लव्ह स्टोरी असेल, तर अशी सगळी मोठमोठी लोक जगभरात सगळीकडे पसरलीत, आणि आपण जर त्यांना त्या कलेच्या दृष्टीतनं पाहिलं नाही तर आपलं आयुष्य समृद्ध होण्यामध्ये आपण कमी पडू असं मला वाटतं. आणि म्हणून अनेक कलाकारांच्या म्युझियम्स, त्यांचे घरं आणि त्यांच्या समाध्या, म्हणजे आता थोडासा एक मुद्दा अजून ॲडिशनल सांगतो, की हे झालं कलाकारांचं, पण ज्यांचे शौर्य गाथा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यांचे समाधी स्थळांना मला जायला खूप आवडतं. मग त्याच्यामध्ये मी नेपोलियन बोनापार्टेची समाधी बघितली. ती बघणार नव्हतो, म्हणजे माझ्याकडनं ती मिस झाली होती, आणि मला जयसिंगराव पवारांचा फोन आला की कुठेस तू. तर मी म्हटलं मी वर्सेल्स पॅलेसमध्ये उभा आहे. तर ते इतके माझ्यावर चिडले की अरे लेका, मला वर्सेल्सला जायचो, एवढा तो लुई एवढा मोठा राजा होऊन गेला, तू खरं सांग कुठून बोलतोय. मी म्हटलं मी वर्सेल्स पॅलेसमध्ये उभा आहे. तर त्यांनी सगळं ऐकलं वर्णन. मला कधीतरी जायचंय रे, म्हणजे आता माझी आता 75 ओलांडली, पण मला कोण घेऊन जाईल वगैरे सगळं झालं डिस्कशन. फोन ठेवता ठेवता ते म्हटले नेपोलियनच्या समाधीकडे गेलास काय. मी म्हटलं नाही सर. अरे नालाय का, समजत नाही का तुला, नेपोलियनची समाधी बघत नाही म्हणजे काय, एवढा मोठा राजा, तू जाऊन ये ताबडतोब, मला फोटो पाठव तिकडनं. आणि माझी बस होती रात्रीची का फ्लाईट होती काहीतरी, बट आय मेड अ डिसिजन. मी थोडंसं क्विक निघालो आणि 2 तास नेपोलियनच्या समाधीला जाऊन आलो. तर समाधी का बघायच्या, मी दुसरीकडे बाबांना प्रवीणांना मी एक व्हिडिओ कॉल केला. मी केमल पाशाची समाधी बघायला गेलो. तो वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स इन द वर्ल्ड, ज्यांनी मागच्या एक म्हणजे शतकामध्ये सगळ्यात जास्त नाव चांगलं कमवलं, म्हणजे गांधीजी, मार्टिन लुथर किंग ह्यांच्या ओळीत तो जाऊन बसतो. की एक मुस्लिम कंट्रीमध्ये लिबरल नेता कोण असेल तर केमल पाशा, जो की ज्यांनी टर्कीचं स्थापना केली. तर तेव्हा पण मी ऑफ रूट घेऊन, म्हणजे माझं ते लोकेशन नव्हतं अंकारा नावाचं, पण ती समाधी बघण्यासाठी मी तिथे गेलो. तर समाध्या का बघायच्या,
तर समाध्या ह्या कारणासाठी बघायच्या की ते त्यांचं सगळं जे आयुष्याचं सार असतं ते तिथे असतं आणि ते आपल्याला ऊर्जा देतं. आणि तुझ्या प्रश्नातला शेवटचा मुद्दा असा आहे की मी राईक्स म्युझियममध्ये शिवाजी महाराजांचे 2 अस्सल चित्र बघायला गेलो. त्याचं कारण साहजिकच आहे, इथे माझे मित्र अभिषेक कुंभार, केतन पुरी, मालोजीराव असे सगळे आम्ही सतत शिवाजी महाराजांच्या विषयाने बोलणारी व्यक्ती आहोत की सतत काही ना काही वाटतं. आणि आज केतननी मराठा पाठशाह नावाचं एक मोठं पुस्तक लिहिलं आहे जे की जवळपास 9,000 कॉपीज त्याच्या विकल्या गेल्यात. त्याच्यामध्ये त्यांनी 16 शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र, त्याचबरोबर संभाजी महाराजांचे अस्सल चित्र आणि तत्कालीन शहाजहान असेल, औरंगजेब असेल, अशी काही चित्रांचं एक संशोधन पूर्ण पुस्तक केतननी केलं. तर मी केतनला फोन केला की अरे मी चाललो राईक्स म्युझियमला आणि आय वॉज एक्सायटेड. आणि गेल्यानंतर असं लक्षात आलं की इथे 10 लाख आर्ट वर्क्स आहेत, त्याच्यातले 8,000 डिस्प्लेला असतात. त्याच्यात आपल्या शिवाजी महाराजांचा नंबर कुठे लागणार? आता तो नंबर का लागणार नाही, तर ते कागदावरचं चित्र आहे आणि कागदावरचं चित्र शक्यतो डिस्प्लेला ठेवत नाही, त्याला खूप प्रिझर्व करायला लागतं. आता हे सगळं झालं म्हणलं आता काहीतरी आपलं थोडंसं भारतीय स्टाईलनी वशिलाबाजी करायला लागेल. म्हणून मालोजीरावला फोन केला, म्हटलं भाई आपल्याला जरा काहीतरी करायला लागेल. मग आमच्या कन्झर्वेशन आर्किटेक्ट आहेत, दिल्लीला असतात, डॉक्टर शिखा जैन. शी वॉज पार्ट ऑफ युनेस्को वन्स अपॉन अ टाईम. आणि आय कॉल्ड हर, आय एम इन राईक्स म्युझियम आणि मला ते शिवाजी महाराजांचं पेंटिंग पाहायचं आहे, मला कॅटलॉग नंबर वगैरे सगळं माहिती आहे, की कसं करू? शी इज लाईक साकू यू कॅन टेल मी लाईक दिस वेन यू आर ऑलरेडी इनसाइड द म्युझियम. इट इज नॉट मॅजिक ना की इट विल जस्ट वर्क. तर म्हणलं यार टेल मी समथिंग. तर ती म्हणली वाय डोंट यू शूट अ मेल. तर मी जवळपास 15-20 ईमेल्स शूट केले बसल्या राईक्स फिरत असताना. मी पूर्ण दिवस राईक्स फिरत होतो आणि खूप ईमेल्स केल्यानंतर शिखा मॅडमनी एशियन क्युरेटर तिथली जी आहे मारिया, तिचं मला ईमेल आय डी दिला. म्हणजे लुक हाऊ कनेक्शन्स कसे वर्क होतात आणि लोक जगात प्रचंड चांगले आहेत. तर मग मी तिला मेल केला, सीसीला शिखा मॅडमला ठेवलं आणि आय टोल्ड हर की आय कम फ्रॉम द लँड ऑफ मराठाज वेअर शिवाजी महाराज वॉज बॉर्न आणि आय स्टे इन दॅट प्लेस वेअर इट हॅज बीन अ प्राऊड मुवमेंट फॉर मी ऑल द टाईम अँड फ्रॉम माय चाइल्डहुड. असं ते एक लॉंग मेसेज की ज्याच्यात सगळं त्याचं लिहिलं की बाबा ते आता बघायचंच, कारण की ते कोणीच पाहिलं नाही ना. 1-2 जणांनी ते पाहिलं होतं, त्याचे स्कॅन कॉपीजचे फोटोज अवेलेबल आहेत, पण प्रत्यक्षदर्शी याच डोळा मला ते पाहायचं होतं. तर कशी बशी 3 दिवसानंतरची मला परवानगी मिळाली आणि मग मला त्यांनी बोलवलं. मला 2 तास ते चित्र पाहता आली आणि केतनचं पहिलं सगळ्यात म्हणजे तो थांबलेला होता की साक्याचा फोन कधी येतोय. कारण केतनला ती एक हे पाहिजे होती की त्यांनी जे पुस्तकात छापले ते तसंच आहे का. तर केतननी जेवढा अभ्यास पूर्ण लिहिलंय तसेच्या तशी ती दोन्ही चित्र डच चित्रकारांनी, अनॉनमस पेंटर्स आहेत, अज्ञात पेंटर्स आहेत, त्यांनी ती काढलेली आहेत. आणि केतनचं ते जे काही वर्णन होतं, मग सोन्याचं काम असेल, त्याच्यावर डेक पेंट वापरलेले असतील, त्याच्यावरचे 3 भाषेतले शिवाजी महाराजांचे उल्लेख, त्याच्यातला एक भाषेतला उल्लेख जो केतननी त्याच्या पुस्तकात म्हणजे मराठी ट्रान्सलेशन केलाय तो असं की दख्खनचा राजा शिवाजी ज्याचा पुत्र संभाजी त्यांनी गोलकोंडावर अबुल हसन यांच्यावर चढाई केली, त्यावेळेसचं हे चित्र म्हणजे तिथे स्पष्ट होतं. आणि आता संशोधकाची वृत्ती कशी असते तर ती मला केतनकडनं शिकायला मिळते. मग केतनचा मला काउंटर काय होता की साक्या ज्या पद्धतीने ते लिहितोय ना की गोलकोंडावर चढाई केली, 100% ते तत्कालीन चित्र आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या हयातीतच ते काढलेलं आहे. कारण की 1674 नंतर 1675ला ते दक्षिणेकडे गेले आणि एकमेव चित्र ज्याच्यावर संभाजी महाराजांचा उल्लेख येतो, म्हणजे तेही तिथे स्पष्ट होतं की दख्खनचा राजा ज्याचा पुत्र संभाजी आहे. आणि मग ते पर्शियन लँग्वेजमध्ये, डचमध्ये आहे, असे 3 भाषेत ते आहे. आणि तिथे कळतं की अरे हे आहे. तर मग त्यावेळेस असं टाइम ट्रॅव्हल केल्यासारखं वाटतं की टाइम ट्रॅव्हल काय की ते जर तत्कालीन असेल तर अर्थात तो डच चित्रकार इथेच कुठेतरी असेल, भारतात असेल, दख्खनमध्ये असेल, खाली असेल, दक्षिणेत, आणि त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिलंच असेल, त्याशिवाय तर तो चित्र काढू शकत नाही. आणि ते चित्र जेव्हा त्यांनी काढलं असेल कदाचित ते शिवाजी महाराजांनी पण पाहिलं असेल. आता ते मी पाहतोय, हा जो काही गर्व, अभिमान आणि एक प्राऊड फील येतं ना आपल्याला की अरे जो कागद 1674-75 मधला आहे, 1675 ते 1685 त्याचं एक डेटिंग ऑलरेडी आलंय, टेस्टेड आहे, आपण काय त्याच्यात हे करत नाही की ते ऑलरेडी त्याच्यावर संशोधन झालं, ते पाहण्याचा जो आनंद आहे तो अप्रतिम होता. आणि त्याचंच मला असं वाटलं की तो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचावा, म्हणून मी तो ABP माझाच्या माध्यमातून तो सगळ्यांपर्यंत पोहोचला.
हे खरं तर सुरुवातीपासून तुझं एक गणित राहिलेलं दिसतंय मला, की तू आधीपासून अशीच माणसं जोडत चाललायस. प्रत्येकाला आता ज्याची त्याची एक ओळख मिळते आहे. तुम्ही सगळे एकत्र या व्यासपीठाचाही तितकाच प्रभावी वापर करताय. तुझ्या बोलण्यातले जे रेफरन्सेस येत आहेत ना सगळे, ते म्हणजे आपण सुरुवात केली बजेट ट्रॅव्हल्सपासून, तू आलायस म्हणजे मध्ये पवार सरांच्या निमित्ताने एक उल्लेख झाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाली मंडळी. आमच्यासारखी फॅमिलीवाली मंडळी शक्यतो तशा प्रकारातून पुढे जाणं होतं. तुझ्यासारखा ज्यावेळेस एकटा भटके असतो त्यावेळेस ते तुम्ही सोलो ट्रॅव्हलर, म्हणजे काय बाकीचा काही विचार नाही, पाय दुखतायत थोडा वेळ बसू, असं कदाचित तुझ्या बाबतीत होत नसेल. नाही तर आम्हाला बॅगा सांभाळा वगैरे ते करावं लागेल. तू ज्यावेळेस हे सगळं करतोयस, म्हणजे सोलो ट्रॅव्हलर म्हणून ज्यावेळेस तुम्ही लोक विचार करत असताय, तुमची जी बेसिक थॉट प्रोसेस जी सुरू होते, एक पुरुष म्हणून सोलो ट्रॅव्हलिंग कदाचित तुझ्यासाठी सोपं असू शकेल. अलीकडे महिला सोलो ट्रॅव्हलर्स विषयी चर्चा होतात. खूप कमी असतील कदाचित, पण काय तुमची म्हणून ही कम्युनिटी ग्रो होते सोलो ट्रॅव्हलर्सवाली? म्हणजे तू स्पेसिफिक भारतात साठी विचारतो? इन जनरल तुला बाहेरचे काय एक्सपिरियन्सेस आहेत? कारण मला आठवतंय तू मध्यंतरी आत्ता बाहेर होतास त्यावेळेस तू फेसबुकवरती लिहिलं होतंस काहीतरी, आणि तिने म्हणजे त्या बहुतेक ती सुद्धा ट्रॅव्हलर होती, तिने तुला शुभेच्छा वगैरे दिल्या असा एक रेफरन्स होता त्यात. तू बाहेर जर विचारशील तर जगभरात खूप चांगले प्रवासी आहेत. ते काही डेव्हलप होत आहेत अशातला काही भाग आहे. मुळातच मी काय म्हणतो की आपण सगळेच भटक्या जमातीतले लोक आहोत आणि कुठून तरी कुठेतरी आपण मायग्रेट झालेलो असतो. आणि मायग्रेशन हाच आयुष्यातला एक चांगला गुण आहे. मी आज पुण्यातनं कुठे मायग्रेट होईल का नाही मला माहित नाही, पण सतत प्रवासातनं तरी माझं एक सेमी मायग्रेशन काइंड ऑफ चालू आहे. आणि तू अनेक, आता तू तरी कुठे पुण्याचं आहे, म्हणजे तू पण बाहेरनच इथे आलेला आहे. तर जो काही म्हणजे मला वाटतं जे आपण एक डेव्हलप होतो तर ते प्रवासातनच होतो. आणि तो प्रवास जगभरात खूप ठिकाणी करतातच. आज काही नवीन ते आले अशातला भाग नाही. एक गोष्ट चांगली अशी आहे की जी माझा एक भ्रम होता इथून जात, म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वीचा भ्रम होता की मला असं वाटायचं की भारतातलेच पब्लिक फॅमिली ऑर्थोडॉक्स असतात आणि ते सतत तुम्हाला हे करत असतात की नको नाही किंवा काय. तर ते जगभरात सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे इव्हन युरोपातल्या मुला मुलींना स्ट्रगल आहे. त्यांना सुद्धा पैसे साठवावे लागतात. स्ट्रगल कोणाला चुकले? हा कुठेच नाही ना. म्हणजे मी भेटलो तर इराणचा मुलगा मला भेटला, 4 वर्ष साठवत होता पैसे, का तर त्याला इटलीमध्ये येऊन मास्टर्स करायचं होतं. ऑस्ट्रियाची माझी मैत्रीण आहे, आम्ही 3-4 दिवस आम्ही गोरमे नावाचं विलेज आहे टर्कीमध्ये, तिथे आम्ही एकत्र होतो. तर शी सेव्ड फॉर 6 years आणि आता ती 2 वर्ष बॅकपॅक करते. आता ती कझाकिस्तानमध्ये आता रिसेंटली. सो आता तिचं म्हणजे तिचं एक डोक्यात होतं परसेप्शन की 2 वर्षात एक 50-60 देश फिरू. तिचा आत्ताशी 10वा-12वा चाललाय. कारण की ती काय करते, गेली तर 1-1.5-2 महिने हालतच नाही त्या देशातून. तर असे खूप लोक आहेत आणि ही कम्युनिटी ग्रो होती याचा खूप आनंद आहे. मला असं नम्रपणे सांगायचं आहे की जेवढे जगभरात प्रवासी आहेत ना त्यांच्यामुळे जग अधिक चांगलं होतं असं माझं एक ठाम मत आहे. कारण की ते खूप रिस्पॉन्सिबल आहेत, ते सस्टेनेबल आहेत, ते जगाचा विचार करतायत, ते कुठलीही भूमिका करत असतात. ट्रॅव्हलर म्हणतोय, टुरिस्ट नाही. टुरिस्ट तो आपले वो है चिवडा समोसा ते सगळं काजू बदाम, ते टोप्या, त्या बॅगा कुठल्या तरी कंपनीच्या, ते नाही म्हणते. त्यांच्यानी जग बदलेलं, जग चांगलंय. सॉरी, म्हणजे मला माहित नाही, पण जो मुळात ट्रॅव्हलर आहे, प्रवासी आहे, तर ती कम्युनिटी खूप चांगली डेव्हलप होते. सोलो फिरताना खूप चांगले अनुभव येतात. पुरुष म्हणून तू म्हटलास तसं की थोडं अधिक प्रमाणात सोपं आहे, पण जगभरात चांगल्या फिमेल सोलो ट्रॅव्हलर्स सुद्धा आता उदयाला आलेले आहेत. सांगायला आनंद असा आहे की जगातले सगळे देश ज्यांनी कमी वयात बघितले तर ती मुलगी आहे. लेक्सी नाव आहे तिचं, लेक्सी अल्फर्ड नावाची. तिने 21व्या वर्षी हे सगळं केलं. 196 देश तिने 21व्या वर्षी झाले आणि तिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे. दुसरी मुलगी कॅसिडी पिकॉल म्हणून, तिने पण सगळे देश बघितले. शी इज अ अमेझिंग ट्रायॲथलीट. तिसरी एक वुमन ट्रॅव्हलर आहे जेसिका नावाची, नेगम्बो का काहीतरी. शी इज द फर्स्ट ब्लॅक वुमन टू ट्रॅव्हल द होल वर्ल्ड. अजून एक जेम्स ॲस्क्वेथ नावाचा एक पोरगा आहे, तो पण सगळे देश फिरलाय. आणि एवढंच नाही तर तो त्यांनी एक स्वतःची कंपनी काढली, हॉलिडे स्वॅप नावाची.
नंतर एक थॉर नावाचं, आता त्याचं मला खरं नाव आठवत नाही, पण त्याचं टोपण नाव थॉर आहे. दादा ह्याचं इतकं भन्नाट आहे की ह्यांनी 2010-11 साली गुगल केलं की जगभरात असा कुठला व्यक्ती आहे ज्यांनी विदाऊट फ्लाईट सगळे देश फिरलाय. तर 2010 मध्ये असलं गुगलवर काहीच आलं नाही. तर तू विचार कर ना, 196 देश आहेत, 71% पाणी आहे, काहीच देश एकमेकांना सलग आहेत आणि बरेचसे आयलंड कंट्रीज आहेत. तर हे शक्य नाही. त्या पठ्ठ्याने 2011 पासून आजपर्यंत त्यांनी 193 देश फक्त आणि फक्त सी रूटनी केले. अजिबात विमानात बसलं नाही मागच्या 12 वर्षात. तर हे तू जे म्हटलंस ना मागच्या प्रश्नात, पण इन्स्पायर कोण करतं, तर ही असली लोक आहेत ना की हे काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन करतात. बरं ह्यांना काय चुकलंय का? इथे बसलेल्या लोकांना जी भीती आहे ना, माझ्या सकट सगळ्यांना, आपण ज्याच्यात राहतो की घर आहे, गाडी आहे पाहिजे, मग काहीतरी व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची, पैसे कमवायचे, सगळ्यांना आहे ना. ते कोणाला नाहीये, कोण चुकलं त्यातनं, सगळेच आहे. पण ही एक ट्रॅव्हलर कम्युनिटी छान डेव्हलप होतीये, त्याचा आनंद आहे. भारतातल्या काही महिला म्हणशील सोलो ट्रॅव्हलर्स, त्यांची पण काही नावं आहेत. शिव्या नाथ नावाची एक ट्रॅव्हलर आहे, म्हणजे आय एम क्रेझी फॅन अबाउट शिव्या नाथ. द वे शी राईड्स, द वे शी ट्रॅव्हल्स. मालोजी आम्ही सतत सगळ्यांशी बोलत असतो. आणि एक कॅन्डिडा लुईस नावाची एक पोरगी केरळची, ती बाईकवर फिरते, म्हणजे शी हॅज ट्रॅव्हल फ्रॉम इंडिया टू ऑस्ट्रेलिया ऑन बाईक. नंतर तिने 90 दिवस आता 12 का 13 देश युरोप खंडातले केले, जवळपास 30 का 35,000 किलोमीटर बाईकवर. तर ह्या सगळ्या भन्नाट पोरी आहेत, ते करतायत आणि त्यांचं नावं घेणं गरजेचं आहे, कारण की कोणीतरी इन्स्पायर व्हावं, कोणीतरी त्यातनं जावं. आता हे झालं एक तरुण म्हणून, ज्यांचं गुडघे दुखत नाही ते. मला एक म्हातारी बाई भेटली, म्हणजे जवळपास 72 वर्षाची होती. तर ती म्हटली मी माझ्या रिटायरमेंट नंतरची 4 वर्ष घरी बसून घालवली, टीव्ही डेली सोप्स वगैरे बघितलं, आणि नंतर एका पॉइंटला असं वाटलं की अरे काय हुन काय होईल, मी मरेल ना कुठेतरी. तर तिचं विश्वास बघ केवढा, आणि किती थिन लाईन आहे तिची, की जगात 4 माणसं चांगले असतील, जर मी कुठे मेले तर मला कॉफिनमध्ये टाकतील आणि कुठेतरी गाडतील, ह्याच्या पलीकडे काय नाही, पण मी जग फिरणार. आज तिचं जवळपास 60-70वा देश चालला होता. एक कॅनेडियन बाई मला भेटली 62 वर्षाची, जिची कमेंट तू वाचली मला वाटतं. तर ती म्हणजे शी ऑल्सो गॉट रिटायर्ड, आणि तिचं एक वाक्य मी आदित्यशी बोलताना पण बोललो होतो, की ते वाक्य मला इतकं मनाला लावून गेलं. तर शी वॉज लाईक आय एनव्ही यू, मला तुझी जळण होते, आय एम जेलस ऑफ यू. तर मी म्हटलं वाय डू यू से सो. ती म्हणली यू आर लिव्हिंग इन अ ग्रेट एरा अँड आय वॉज बॉर्न इन द रॉंग एरा. तर मी म्हटलं वाय डू यू से सो. शी इज लाईक कम ऑन, यू आर इन दॅट एरा वेअर यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर. आणि मला शिक्षक बनून मला एकच ठिकाणी कॅनडामध्ये शिकवावं लागलं. रिटायर झाले 56 वर्षी, आता देश फिरायला लागले. तर ती किती काय सांगून गेली ना. म्हणजे तो जो प्रिव्हिलेजचा जो टॅग आहे तो माझ्या पिढीला खूप आहे ना. माझ्या पिढीला सगळं झालंय, म्हणजे टेक्नॉलॉजी नीट वापरता येते, पैसे किती लवकर हातात आले. परवा आमचा विषय चालला होता, बाबांशी बोललो मी, म्हणजे लाखभर रुपये पगार ह्या पिढीचा होण्यासाठी खूप वेळ गेला, जे आज 50शीत बसले. लाखभर रुपये तर आमच्यासारख्या आयटी मधल्या पोरांना लगेच मिळतात आता. म्हणजे वयाच्या 25-26व्या वर्षी लाखभर रुपये हातात येणं ही किती मोठी देण आहे. पण आपण त्याचं गांभीर्याने, त्याचं लक्षपूर्वक, त्याचं एक काय त्याला म्हणतात, त्याच्यावर चिंतन करत नाही, त्याच्या भोवती काहीतरी फिरवत नाही. आणि म्हणून मग मला वाटतं की हे सगळं जर करायचं असेल तर सोलो प्रवास खूप महत्वाचा आहे, कारण तुम्हाला ते एक अधिक माणूसपणाकडे नेतं. तू म्हणजे जसं लिहायला सुरुवात केली, तुझ्या बोलण्यामध्ये इथे रेफरन्सेस येत आहेत सातत्याने. नाही अगदी म्हणजे काय, त्याला धरूनच खरं प्रश्न आहे माझा, की तुझं लिहिणं मधल्या काळात झालं, अनेक लोकांचे नक्कीच तुला काय फीडबॅकही येत असेल. बऱ्याच ठिकाणी तू असं, म्हणजे आज आपण इथे अगदी काय हक्काचं ठिकाण आहे म्हणून बोलत असू, पण तू बाहेरही जाऊन या विषयावरती बोललेला आहेस. तर तिथला जो काही एक कॉमन फीडबॅक असतो तो काय आहे, किंवा तुझ्या लिखाणामधून येणारा फीडबॅक काय? लोकांना फिरायला आवडतं नक्की, पण तू जे म्हणतोयस सोलो ट्रॅव्हलर ही कॅटेगरी वेगळी आणि टुरिस्ट ही कॅटेगरी वेगळी आहे. तर आमच्यासारखी मंडळी तुमच्यासारख्या मंडळींकडे पाहताना थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करतात. ते तुला कुठे जाणवतंय का? आम्हालाही तुमच्यासारखं व्हायचंय हा एक बेस येतोय त्याच्यातून? मी थोडंसं प्रामाणिक उत्तर देईल. थोडंसं ते काही लोकांना चुकीचं वाटेल किंवा, पण जेवढ्या मी शहरातल्या लोकांना भेटतो
तर ते अधिक कम्फर्ट झोनमध्ये आहेत आणि दे आर हॅपी बिकॉज त्यांनी जन्मताच पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी तेच पाहिलंय. त्यांच्यात ती जी अर्ज असते ना, ती जी एक धमक, ती थोडी कमी दिसते मला. वेरल्स अभिषेक आणि माझा एक मित्र आहे विपुल गुलहे नावाचा मित्र आहे, तर ही इज अ फिजिकली इम्पेअर्ड पर्सन. त्याला ऐकू कमी येतं, बोलताना तो थोडासा अडखळतो, त्याला फोनवर बोलता येत नाही, चॅटिंग करतात. पण माझं कुठंतरी ऐकून त्यांनी आत्ता मागच्या 6 महिन्यात 4 मोठ्या ट्रिप्स केल्या एकदम बजेटमध्ये. हम्पी त्यांनी केलं, मला वाटतं किती 6,000 का काहीतरी, 6,000 रुपयात त्यांनी हम्पी करून आला. परवा तो आता चेन्नईवरनं आलाय आणि मध्ये तो ऋषिकेशला गेला होता. म्हणजे जो फिजिकली इम्पेअर्ड आहे, ज्याचे खायचे प्यायचे हाल आहेत, त्याला पुण्यात नोकरीसाठी तो स्ट्रगल मारतोय, त्याला इथले त्याचे सख्खे मित्र म्हणणारे त्याला फसवत आहेत आणि तो जातोय, आणि तरी सुद्धा त्याची उर्मी बघ की केवढी, की अरे नाही साकू मला करायचंय. आज तो ट्रॅव्हल ब्लॉग्स लिहायला लागला. तर मला हे टायर 2 टायर 3 सिटी मधले जे येणारे माणसं आहेत, मुलं मुली आहेत, ती मला अधिक भारी वाटतात की त्यांच्यात ती जास्त धमक आहे. आज पण इथे बसलेले अनेक जण मायग्रेटेड आहेत, म्हणजे केतन उस्मानाबादचं आहे किंवा काय असे, किंवा सारी शब्द सांगलीचा आहे. तर असे बरेच लोक मायग्रेशन मधनं, जेव्हा जिथे कुछ नाही आहे ना, जिथं कॉज आहे, कॉज चाहिए ना. इथे मला चांगलं घर भेटलं म्हणलं तर मी एकदम कम्फर्ट झोन मध्ये, खूप पैसे पण कमवल, इथे नाव पण होतं. आता ते गाड्यांचं काही गोष्टी असतात किंवा काय, ते सगळ्यांचं सगळंच होतं. पण तू जे म्हणतोस की जेव्हा मी जातोय बोलतोय लोकांशी, तर टायर 2 टायर 3 सिटी मधल्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात त्यांना एक प्रयत्न करण्याची एक इच्छा आहे. त्यांना चॅलेंजेस स्वीकारायचे, आणि ऑलरेडी चॅलेंजेस स्वीकारायचे असं म्हणणं पण चुकीचं आहे. त्यांच्या आयुष्यात ऑलरेडी चॅलेंजेस आहेत म्हणून ते आपल्यापेक्षा भारी करू शकतात. तर ही एक आशावाद मला वाटतो की अनेक तरुण तरुणी प्रवासाकडे एका नव्या दृष्टिकोनातनं पाहतायत, थोडंसं बदलायचा एक प्रयत्न करतायत. तर आपण त्यांच्या सोबत असलं पाहिजे. आणि ज्यांना कॉज, परत ते कॉजकडेच येतो, जिथे सगळं आहे ना तिथे काहीच करू वाटणार नाही. जिथं कॉज नाही ना, मग ते तुम्हाला रॉकस्टार व्हावं लागेल, ते कुठलं ते रणबीर कपूर सारखं, की दर्द चाहिए दर्द, आणि मग तुम्ही ट्रॅव्हल कराल. मग त्याच्यानंतर सुरुवात. तुझ्या बोलण्यातले सुरुवातीपासून जे जर रेफरन्स पाहिले तर इनरिचिंग एक्सपिरियन्सेस आहेत सगळे. आणि मगाशी तू म्हणालास की प्रवास शिकवतोय माणसाला. म्हणजे तुझं आधीपासूनचं, म्हणजे आता पप्पा मम्मी आहेत तुझे, दादा इथे आहेत, बरीच मित्रमंडळी आहेत, तुझ्यातलाही बदल बऱ्याच जणांनी खूप जवळून पाहिला आहे. तो तुला स्वतःला काय वाटतं की तू काय शिकलायस या दरम्यानच्या काळामध्ये, किंवा जेव्हापासून तू फिरायला मुळात सुरुवात केली? प्रत्येक गोष्ट खूप काही शिकवून गेली आहे. म्हणजे मी लडाखला बाईक टूरला होतो, 2800 किलोमीटर, 22-23 दिवस लडाखमध्ये होतो, आणि आम्ही 30-35 लोक होतो. तर सतत मी आणि माझा मित्र सुयश टिळक, आम्ही सतत सगळ्यात पुढे असायचो. आणि आमच्या ग्रुपमधनं खूप शिव्या यायच्या आम्हाला की तुम्ही डिसिप्लिन नाही आहात आणि सतत तुम्ही पुढे चाललाय. पण ते का व्हायचं ना, की आम्हाला ती अशी ओढ लागायची, अरे पुढे काय क्युरियोसिटी. आणि ते जे खडक आहेत लडाखमधले, काही ठिकाणी स्नोफॉल होतो, तुम्ही खारदुंगला पासला जाता, माझे काही मित्र इथे जाऊन आले. मला वाटतं लडाख किंवा लेह बाईक एक्सपिडिशन किंवा कार एक्सपिडिशन किंवा कसंही प्रवास करा, तुम्हाला काय देतं ते तुम्हाला त्यावेळेस नाही कळत. त्याच्यानंतर तेव्हा तुम्ही जेव्हा रिटर्न येता ना, तेव्हा देतं ते तुम्हाला खूप सारा कॉन्फिडन्स देतो लडाख. कारण की ते ब्लाइंड टर्न्स जेव्हा तुम्ही मारता, तुम्हाला यू आर ॲट सच अ हाईट आणि तुम्हाला काहीच माहित नाही पुढे काय. आणि तिथे तुम्हाला कळतं की यार मिलिटरी काय लेवलला काम करते, भारत सरकार काय लेवलला काम करतंय, आपल्याकडे हे सगळं स्वर्ग आहे, आपण ते स्वित्झर्लंडमध्ये शोधायला चाललोय. असं सगळं जे आहे ते लडाख तुम्हाला शिकवतं. दुसरीकडे सायकलचा प्रवासचा उल्लेख मेघलने केला, तर सायकल वॉज अ चॅलेंज. आणि ह्या दोघांना तर म्हणजे खात्री होती की साकू खोपोलीपर्यंत जाईल, फोन करेल आणि म्हणेल मी रिटर्न येतोय. म्हणजे हे सोडायला आले, मला आशीर्वाद द्यायला आले, बघू तर कुठपर्यंत जातो. कारण मी आयुष्यात सायकल केलंच नव्हतं रे. म्हणजे सायकल विकत घेतली बाबांनी आणि मी हॉस्टेलला गेलो, त्यामुळे सायकल नवी कोरी पडीक होती इथे. आणि जेव्हा सायकल एक्सपिडिशन ठरलं, माझा भाऊ बजरंग तो असा होता की यार तू चल मी नेतो तुला. पहिल्यांदा पुणे मारलं 2 दिवसात. तर तेव्हा खंबाटकी आयुष्यात, म्हणजे पहिल्यांदा सायकलवर बसलो आणि खंबाटकी मारलाय. आणि 28 मिनिटात खंबाटकी घाट मी कंप्लीट केला. तर त्यावेळेस म्हटलं आयला करू शकतो आता. मग ते 2000 किलोमीटर झाले.
त्याच्यानंतर मराठा वॉरियर्स नावाची जी आमची टीम आहे त्यांनी 4-5 एक्सपिडिशन्स केल्या, मी नाही केल्या, कारण मला ते असं वाटतं की आयुष्य मोनोटोनच नसावं. म्हणजे एकदा केलं चॅलेंज, तुम्हाला समजलंय तुमची कॅपॅसिटी काय आहे, आपण 100% करू शकतो. कारण की बऱ्याचशा गोष्टी इथे माइंडमध्ये चालतात. म्हणजे तुम्ही रॉजर फेडरर बघा, राफेल नदाल बघा, त्यांची स्ट्रेंथ किती महत्वाची आहे त्याच्यापेक्षा त्यांचं माइंड किती महत्वाचं आहे. आता तितिपास नावाचा एक नवीन टेनिस प्लेअर आहे, मग तो पार्ट टाइम स्टँडअप कॉमेडियन आहे असं मला वाटतं. कारण की तो इतका काम आहे आणि त्याचा खेळ कोर्टवरचा आणि त्याचं भाषण हे स्टँडअप कॉमेडी आहे. तर हे सगळं कधी होतं जेव्हा तुम्ही इथे काम आहात, तर हे सगळं प्रवास तुम्हाला शिकवतं, तुम्हाला शांत करणं तुम्हाला तिथं शिकवतो. तसंच तू म्हणशील म्हणजे मी 10,000वा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी कन्याकुमारीला गेलो आणि ती एक भावना होती ना की आता हे मी लाजिरवाणी गोष्ट म्हणून सांगतोय, मला प्रश्न पण विचारायचा आहे की इथे बसलेल्यांपैकी किती जण असे आहेत की ज्यांनी पूर्व समुद्र किनारपट्टीवरनं, ईस्ट कोस्टवरनं सूर्योदय पाहिलेला आहे. रोज सूर्योदय होतोय. आपण काहीशे साधारणतः 25,000 30,000 दिवस जगणार आहोत. त्याच्या पलीकडे जगलो तर चांगलंच आहे, बोनस आहे. पण तुम्ही साधा सूर्योदय पाहत नाही आणि तो सूर्योदय मला 27व्या वर्षी जाणवलं की अरे मी पण नाही पाहिला सूर्योदय. आणि आहा साळुंखेंच्या पुस्तकातलं ते वाक्य की मी कन्याकुमारीला 19व्या वर्षी जायला पाहिजे होतं, जे की मी 54व्या वर्षी गेलो. तर जिथे एवढा मोठा तत्वज्ञानी माणूस सांगतोय की त्याची ती चूक आहे, तो म्हणतो की मी कन्याकुमारीला इतक्या उशिरा गेलो. आय वॉज लाईक जायचं मला. आणि मी 10,000व्या दिवशी तिथे कन्याकुमारीच्या टिपला भारताच्या टोकाला बसलो होतो आणि 2 तास सूर्यास्त पहिला एन्जॉय केला. 10,000व्या एका दिवशी म्हणजे पहिला दिवस जो होता माझा परत, त्या दिवशी मी सूर्योदय पाहिला. एकाच ठिकाणावर तुम्हाला दोन्ही पाहता येतं. तर असल्या ब्युटिफुल गोष्टी. आता हे चॅलेंज परत घेणं आहे ना, हे परत प्रवासात नाही. तर तुझा जो प्रश्न आहे तो सोडत नाहीये मी की बाबा काय शिकतोय, तर ते आणि खूप शिकतोय म्हणून मग प्रवासातनं अनलर्निंग्स पण खूप महत्वाचे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की यार तुला तेव्हाच समजेल ना की जेव्हा तू शेकडो थाळ्या खाशील तेव्हा तुला कुठलं डिश आवडते हे तू तेव्हा ठरवशील. कुठेतरी मी आंबेडकरांचं एक वाक्य वाचलेलं आहे की सातत्य हा गाढवाचा गुण आहे, असं ते एका पॉइंटला म्हणाले. तर ते का म्हणाले, कारण ते समाजातलं जे साचलेपण आहे, समाजातले जे पारंपरिक काही गोष्टी चालल्या आहेत पिढ्यानपिढ्या, त्या दृष्टीने ते म्हणाले होते. पण ते मला ह्या रेफरन्सला घ्यावं असं वाटतं की खरंच सातत्यपणा हे. आणि जो इनकन्सिस्टंट आहे ना त्याची खूप शेकडो उदाहरणं मी तुला देऊ शकतो. म्हणजे कोणीतरी काहीतरी सोडलेलं असतं, पुढे गेलेलं असतो कोणी. आता ज्या सक्सेस स्टोरीज आपण ऐकतो मोठमोठ्या बिझनेसमॅनच्या, त्यांच्या पण सक्सेस स्टोरीज असेच आहेत ना, कुठेतरी काहीतरी होता आणि तो असा मोठा झाला. तर इनकन्सिस्टन्सी इज ऑल्सो ॲप्रिशिएटेड. तिला आपण त्या चांगल्या गोष्टींनी बघितलं पाहिजे. अर्थात तुम्ही त्याला कसं मोल्ड करता ह्याच्यावर आहे. म्हणजे सतत इनकन्सिस्टंट राहून पण काहीच न करणं, लोक हसतीलच तुमच्यावर. तर असं सगळं शिकणं आहे. आणि अनलर्निंग हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण सतत जे सांगत होतो शाळेत खूप शिकवलं जातं. असा एक सर्वे पण आलाय की भारतीय मुला मुलींना वयाच्या 18व्या वर्षापर्यंत नाही हा शब्द 2 लाख वेळा ऐकवला जातो. म्हणजे तू हे नको करूस, तू तिकडे नको जाऊस, तू असं केलं तर तसं होईल. तर हा जो नाही शब्द आहे 2 लाख वेळा 18 वर्षाच्या पोराला तेवढ्या वर्षात इथं मेंदूवर बिंबवलाय. त्या पोरापोरीचं काय होत असेल ना, त्याच्याकडनं तुम्ही म्हणताय तू फेसबुक स्थापन कर, तू गुगल स्थापन कर. कसं करेल ते पोरग? त्याला तुम्ही इथं खेळून दिलं नाही, बागडून दिलं नाही, ते काय करणार नाही ना. तर अनलर्निंग इज द मेन थिंग आय फील. तुम्ही शिकलेल्या गोष्टी विसरणं आणि नव्याने काहीतरी शिकणं हे खूप महत्वाचं. आम्ही ज्यावेळेस या मुलाखतीविषयी बोललो होतो त्यावेळेस एकच अंडरलाइनिंग गोष्ट ठेवली होती की मुलाखत इन्फॉर्मलच झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यात फॉर्मॅलिटी नकोत. आणि फॉर्मल राहणं जसं म्हणजे आम्हाला दोघांना एकमेकांसोबत असताना ते फॉर्मल राहणं खूपच अवघड जातं. तर आत्ता ज्या शेवटाला मुलाखत होते आहे तर मी नक्की हे सांगतोय साक्याला की साक्या भाई इतकी इन्फॉर्मल मुलाखत अजूनपर्यंत मी तशी पाहिलेली नाहीये. सो मला वाटतं एकदा योगेशसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. कारण की माझी स्वतःची इच्छा अशी होती की ज्यांनी मला बघितलंय मागच्या काही वर्षांपासून आणि ज्यांनी माझा प्रवास पाहिला ज्याचा तो साक्षीदार आहे. साक्षीदार अशा अर्थाने की आम्ही सतत भेटत राहतो. म्हणजे दर 15-20 दिवसांनी एकदा भेटणं असेल किंवा काय. आणि त्याच्याही अनेक मित्रांना भेटलो. तर योगेश
सुद्धा एक जग व्यापकतेने पाहत असतो. त्याची 2 अप्रतिम पुस्तकं, एक सोशल मीडियावरचं फेसबुक नावाचं एक पुस्तक आहे आणि दुसरं एक दुसरं सोशल मीडिया आणि एक फेसबुक असे 2 पुस्तकं त्याचे प्रकाशित आहेत. तेही तुम्ही वाचावेत, कारण की योगेश एक वेगळ्या सगळ्या धाटणीच्या काही कव्हर करत असतो स्टोरीज. त्यांनी भारतातले सगळे विद्यापीठं कव्हर केलेली आहेत. त्यामुळे एक चांगला समविचारी मित्र आपल्याला असणं हे खूप मला वाटतं काळाची गरज आहे. आणि त्याच नोटवर मला वाटतं आपण सगळे इथे जमलेलो आहोत. एका समविचारी वातावरणात आपण आहोत. आपण एकमेकांशी बोलतोय. हा एक इंटिमेट कार्यक्रम घ्यायचा एक हेतूच तो होता की निदान सगळ्यांना एकमेकांशी भेटता येईल, बोलता येईल, बघता येईल, काही हास्याचे प्रयोग घडतील आणि मला वाटतं हे सतत काही ठिकाणी होत राहावं असं मला वाटतं. त्यामुळे योगेशचं पुन्हा एकदा थँक्यू.